हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्याच जे आहे मम्मी लोकांचं जे आहे आता रुटीन सकाळी लवकरपासून सुरू होणार आहे। सगळ्या मुलांची स्कूल चालू झालेली आहे आणि इथे पियाचा आजचा स्कूलचा फर्स्ट डे आहे। ती फर्स्ट स्टँडर्डला गेलेली आहे आणि एवढी एक्साइटेड आहे। रोज 10 वाजता उठणारी मुलगी आज अगदी 6:45 वाजता उठून तिची उठली। तिला उठवायची अजिबात गरज नव्हती कारण एक्साइटेडच एवढी ती स्कूलला जाण्यासाठी। आणि मी इथे जे आहे ब्रेकफास्ट वगैरे तिच्या टिफिनला जे काही लागणार ते बनवायला सुरुवात केलेली आहे। अंघोळ तिची झाली आहे, माझी अंघोळ करून झालेली आहे म्हणून ती किचनवर येऊन बसलेली आहे इथे। आणि मी जे आहे ब्रेकफास्टसाठी आज खमण बनवते आणि विचार करते की जो छोटा ब्रेक असतो ना त्यामध्ये तिला 2-3 खमणचे तुकडेच देणार जेणेकरून छोट्या ब्रेकमध्ये तिला हे खाता येईल। आणि जो मोठा ब्रेक असतो त्यासाठी मस्त इथे मी पालकचा पराठा बनवते। हेल्दी असतो, मुलांना खायला इझी असतो आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे काही थोडे युनिक असेल ना किंवा एक आयडिया म्हणून मी तुमच्यासोबत रेसिपीज थोड्या शेअर करत राहील की तुम्ही काय काय देऊ शकतात। कारण काय होतं जेव्हा शॉर्ट टाईमचं जेव्हा स्कूल असतं ना तेव्हा एवढं विशेष नसतं देणं मुलांना, पण जेव्हा लॉंग टर्म असतात तेव्हा म्हणजे 2 सुट्ट्या होतात आणि दोघी सुट्ट्यांमध्ये मुलांना काही ना काही खायला पाहिजे असतं। सो एक नवीन काही युनिक असतं तर तुमच्यासोबत मी शेअर करत राहील। सो पालक पराठा, तिला कुठलाही पराठा असू द्या, पियाला पराठा आवडतो आणि बऱ्यापैकी मुलांना जो पराठा असतो ना तर देणंही इझी असतं आणि मुलांना आवडतो देखील। त्यामुळे पराठा आठवड्यातून 2-3 वेळा तरी दिलाच पाहिजे। मेथीचा म्हणा, आलूचा म्हणा, वेगवेगळ्या अशा तुम्ही मिक्स यांचा जो आहे पराठा देऊ शकतात व्हेजिटेबल्सचा। सो आज आहे मी इथे पहिल्याच दिवशी तिला जो आहे पालकचा पराठा देत आहे। थोडं मी गव्हाच्या पिठामध्ये जे डाळीचं पीठ असतं ते घातलेलं आहे आणि पालक भरगच्च घातलेली होती आणि जे काही स्पायसेस पाहिजे होते ते सगळे घातले, थोडी कोथिंबीर वगैरे। आणि छान आता मी इथे जे आहे पराठा बनवून घेणार आहे। इथे मी आता पियाला खाली उतरवून दिलं कारण आता हा वाला गॅस चालू झाला होता, तो तिच्यापासून खूप जवळ होता आणि आता तिला म्हटलं तू खेळ जरा वेळ, कारण ती लवकर उठली ना मग तिच्याकडे खूप वेळ होता। नाहीतर मला आठवतं जेव्हा मागच्या वेळेस म्हणजे सिनियरला असताना तिला टायमावर उठायची, सगळ्या गोष्टी खूप घाईघाई व्हायच्या पण तेव्हा एवढा ताण नसायचा। जे मी ब्रेकफास्टमध्ये बनवायची तेच तिला टिफिनमध्ये देऊन द्यायची। सो एक्स्ट्राचा एफर्ट्स मला घ्यायची गरज पडायची नाही। पराठा मी इथे जे आहे तेल लावून शिकणार आहे कारण काय होतं ना बऱ्याच वेळा आता जसं आमच्याकडे पाऊस म्हणजे प्रॉपर चालू झालेला आहे आणि आजही ती पावसातच जाणार आहे स्कूलला। सो जर तूप लावून शिकला ना पराठा तर थोडा तो जरा म्हणजे तूप जरा बसतं थंड वातावरणामुळे आणि मग ते नको वाटतं जरा खायला, म्हणून तेलनेच जे आहे तेल लावून शिकणार आहे। 2 छोटे बनवते कारण अजून आयडिया नाही मला पण की ती किती खाईल काय खाईल, म्हणून 2 छोटे साईजचे पराठे जे आहे मी तिला टिफिनमध्ये देणार आहे। टिफिनचा जो प्रॉब्लेम आहे तो माझा पेंडिंग आहे, मी लवकरच आता जाऊन जे आहे टिफिन विकत घेणार आहे। तोवर जो जुना आहे मी वॉश केलाच होता, मागच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर केला। सो त्यातच देणार आहे। साईडला माझं खमण आणि इकडे जे आहे पराठा, असे दोघीही गोष्टी ज्या आहेत माझ्या बनत आहेत। पियासाठी सिंपल बट व्हेरी हेल्दी असा जो टिफिन आहे तो माझा बनून तयार आहे। सगळ्या गोष्टी थोड्या नवीन असल्या तर आनंद काहीतरी वेगळाच असतो ना। सगळं सॉक, शूज, कपडे सगळं काही नवीन आहे। बॅग आणि टिफिन सोडला तर बाकी सगळंच नवीन आहे। नवीन स्कूल आहे पियासाठी, त्यामुळे तिची एक्साइटमेंट खरंच खूप जास्त आहे। आणि स्कूलमध्ये जायला मुलं एक्सायटेड असतात तर पालकांचं बरंच टेन्शन मिटतं, नाहीतर मग सकाळी उठून त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये आणि त्यांचं रडणं शांत करण्यामध्ये दिवस जातो। पण मी हा एक्सपिरियन्स अजून घेतला नाही कारण पिया जेव्हापासून स्कूलला जायला लागली तेव्हापासून ती आनंदी होऊनच स्कूलला जाते, ती एन्जॉय करते तिचा स्कूल टाईम आणि आता खूप जास्त वेळ असणार आहे तिचा स्कूलचा, त्यामुळे जे आहे मलाही खूप वेळ मिळणार आहे स्वतःसाठी, घरातल्या कामांसाठी। आणि तसं तर असं वाटतं आपल्याला की खूप मोठा काळ ती जाणार आहे, पण असंही वाटतं की एवढा वेळ ती एकटी कसं राहील किंवा आपल्याला घरी आपण तोच विचारात असतो काय करत असेल किंवा बोरही होईल कारण सवय असते मुलांची झालेली आणि मग त्यामुळे एवढा वेळ जाईल तर तोही एक टेन्शन आहे। पण घरातली कामं म्हटलं नीटनेटकी होतील याचा मला खूप जास्त आनंद आहे। सकाळी लवकर उठणं जे आहे यामुळे माझं होईल कारण आता पूर्ण व्हॅकेशनचं पूर्ण
महिना आहे त्यापेक्षा जास्त मी खूप निवांत उठत होते. पण आता बघा लवकर उठणं होईल, लवकर सगळे कामं होतील आणि बराच वेळ मिळेल मला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो इथे पिया फुल्ली रेडी आहे स्कूलला जाण्यासाठी. आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही दोघंही तिला सोडायला जाणार आहोत आणि मग नंतर जे आहे पियाचे पप्पा तिला सोडायला जातील आणि मी तिला स्कूल सुटल्यावर जे आहे न्यायला जाईल. मी ॲक्च्युली आज सकाळी उठल्याच माझी प्लॅनिंग होती की मी आज जे आहे आमची ही मोठी ब्लँकेट आहे ही मला वॉश करायची. सो मी तिला जे आहे भिजवत घालायला ठेवलेली होती आणि जसं मी पियाला जे आहे स्कूलमध्ये सोडून आली मी आधी कपडे चेंज केले आणि ही जी मोठी ब्लँकेट होती हिला वॉश केली. पण आज गडबड अशी झाली आहे की जसं आम्ही पियाला सोडून आलो, पियाच्या पप्पांचं ऑफिस सुरू झालं आणि मला हिला स्क्वीज करण्यासाठी पिळून घेण्यासाठी त्यांची काही म्हणजे फ्री नव्हते ते, त्यामुळे मी एकटीनेच जेवढं याला पिळता आलं तेवढी पिळली आणि मी अर्धी ओली झाली आहे हे सगळं करता आणि खूप जास्त हेवी आहे. सो मला टेन्शन या गोष्टीचं आहे आता की एवढ्या उन्हामध्ये म्हणजे आता माहीत नाही किती वेळ ऊन पडेल. जर चांगली स्क्वीज झाली असती, पूर्ण पाणी यातून निपळून निघालं असतं तर लवकर सुकली असती. कारण काय होतं आहे, काल पण परवा पण खूप पाऊस झालेला आहे आणि आता आजही होईल, पण हे जे ऊन आहे हे जास्त काळ टिकणार नाही हे मला माहिती आहे. पण चला, जेव्हा पियाच्या पप्पांची थोडी सुट्टी होईल तेव्हा मी परत काढून जे आहे हिला पिळणार आहे. तुमचेही असे काही कामं असतील जे उन्हाचे असतील, ते तुमच्याकडे जर पाऊस अजून सुरू झालेला नसेल तर तुम्ही हे कामं करून घेऊ शकतात. कारण कपडे अशी गोष्ट असते ना की पावसाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात चिखल सोडून, पण ही अजून एक गोष्ट आहे कपड्यांची की कपडे वाढत नाही म्हणून थोडा वैताग येतो. पण बऱ्याच गोष्टी पाऊस देऊनही जातो की घरातली धूळ जी येत असते रोजची ती कमी होऊन जाते. झाडू मारण्याची परत गरज करत नाही, धूळ क्लीन करण्याची परत गरज जी आहे ती पडत नाही. पण कपड्यांचं मात्र तेवढं टेन्शन असतं. पण असो, खूप छान वातावरण होऊन जातं, थंड होऊन जातो, गरमीपासून सुटकारा मिळत असते. त्यामुळे पावसाळा हा नेहमी हवासाच वाटतो. तर इथे पावसाळाही एन्जॉय करूयात, पण तो सुरू होण्याआधी जे काही कामं आहेत थोडे ते इथे कंप्लीट माझे मी आहे ते करून घेत आहे. महत्त्वाचे जे मोठे माझे ब्लँकेट्स वगैरे आहेत मी आधीही वॉश केले होते आणि ही एक एवढी बाकी होती, हिलाही मी वॉश केली. म्हणजे पुढचे 2 महिने आता यातून जे आहे स्मेल वगैरे येणार नाही, छान फ्रेश अशी राहील. मी आली आहे पियाला स्कूलमधून पिक करायला आणि बाहेर एवढं ऊन पडलं आहे ना, म्हणजे प्रचंड असं अचानकच वाटते की काल अजिबातच पाऊस झाला नाही किंवा पावसाळ्याची सुरुवात देखील नाही, एवढं ऊन पडतं आहे. सो मी तिला येतानाच कॅप घेऊन आली होती आणि इथे ट्रॅजेडी अशी झाली आहे ना की मी तिला 2 पोनी घातल्या होत्या आणि 2 पोनीवर कॅप मात्र घालता येत नाही व्यवस्थित आणि ती पुढे करायला गेली तेव्हा तिला लक्षात आलं की अरे मी एक नाही, मी 2 पोनी घातली आहे म्हणून. पण तिला मी म्हटली की तू काहीही कर, फक्त डोक्यावर ठेव, ही कॅप पण ठेव, कारण खूप जास्त ऊन आहे. आता मी तुम्हाला खूप छान गंमतही दाखवणार आहे आणि गार्डनिंगची टिप पण देणार आहे. ॲक्च्युली हे प्लांट माझं खराब होत होतं, बेबी सनरोज, आणि याला मी जेव्हा बाहेर काढायला गेली अक्षरशः यामध्ये असे तुम्ही हे पत्त्यांनी गुंफलेलं एक घरटं होतं. मला आधी कळतच नव्हतं की हे काय म्हणून. थोडं त्याला ओपन केलं तर कळलं की तिथे कुठल्या तरी म्हणजे काहीतरी कीटकच असेल ज्याने हे पत्ते जमा करून त्याचं घर बनवत असेल. अंडीही घातलेली होती, पण अनफॉर्च्युनेटली माझा हे काढण्याचंही म्हणजे आजच काढलं, नाहीतर अजून 4-5 दिवस राहिलं असतं तिथेच, तर त्याचे अंडी मोठे झाले असतील. त्यातून जेणे काही अंडे घातलेत ते त्यातून त्याचे अंडे जे आहे त्यातून पिलर बाहेर निघाले असते. पण माहीत नाही, मला अचानकच सुचलं की हे खराब होतं आहे म्हणून चला याला रिपोर्टिंग करूया, यामध्ये नवीन लावूयात. सो हे आहे बेबी सनरोज आणि ही खूप छान प्लांट आहे. खूप याला केअर करण्याची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने एकदम छान मोठं होतं. मी इथे खाली ठेवलं आणि जी कुंडी मी आता तुम्हाला दाखवली थोड्या वेळापूर्वी ती मी हँग केली होती. खूप छान ग्रो करतं. हँगिंग बास्केटमध्ये तुम्ही याला लावलं ना, खूप छान हे जे आहे ग्रो करत असतं, खूप छान दिसतं त्यामध्ये. आणि याला पुढे टिपला ना छान असं एकदम डार्क पिंक कलरचं जे आहे फ्लावर येत असतं, जे बंद होतं सायंकाळी, दुसऱ्या दिवशी परत उमलतं. असं 3-4 दिवस जे आहे एकच फ्लावर उमलतं आणि बंद होतं. सो तुम्हाला छोटीशी जरी कटिंग मिळाली ना, जसे मी आता इथे तुम्हाला दाखवते अशी छोटी जरी कटिंग मिळाली ना, तुम्ही याला जे आहे सॉईलमध्ये लावली तर लगेच त्याला रूट्स येतात आणि तुमची कटिंग जी आहे ग्रो करायला लागते. तुम्हाला बुशी बनवायचं असेल तर वरून कट करत जायचं आणि बुशी बनतं. आणि तुम्हाला जर हँगिंग प्लांटमध्ये लावायचं असेल तर मग याला खाली येऊ द्या, खूपच छान वाटतं हे. मी माझ्या मागच्या बऱ्याच
व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत दाखवलंही असेल, तुम्ही बघितलेलं असेल वर हँग करताना. सो आज मी जे आहे याला इथे लावून घेत आहे. नॉर्मल जे आहे सॉईल मिक्स घ्यायची आहे. याला जास्त पाणी लागत नाही कारण याच्यामध्ये ऑलरेडी पत्त्यांमध्ये खूप पाणी असतं, म्हणून अशी सॉईल बनवा ज्यामध्ये पाणी होल्ड करून ठेवणार नाही. कोकोपीटचा यूज करू नका जरी तुम्हाला हँगिंग बास्केट बनवायची असेल, कारण कोकोपीट जी काय असते ना थोडं होल्ड करून ठेवते पाणी, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही सँड यूज करू शकता जेणेकरून पाणी लवकर खाली ड्रॉप होईल. आणि मी अशा कटिंग जे आहे त्याच कुंडीमध्ये व्यवस्थित सॉईल बनवून लावून घेतलेलं आहे. आता पुढचं अपडेट मी तुम्हाला देईल नंतर जेव्हा हे ग्रो करतील. तर आम्ही आता आलेलो आहोत मिस्टर DIYला. सायंकाळी वेळ होता, पियाच्या पप्पांची काही मीटिंग वगैरे काही नव्हती. सो म्हटलं चला टाईमचा आहे सदुपयोग करूया आणि कुठेतरी फिरूयात. आणि आम्ही आलो इथे DIYला. तसं आमच्याकडे 2 ऑप्शन होते की आम्ही DMartलाही जाऊ शकत होतो, पण म्हटलं आज जे आहे DIYला जाऊ आणि मग आता वीकेंड पण जवळ येतोय, तर मग तेव्हा जे आहे DMart वगैरेला जाऊ. इथे येण्याचे कारण असे की टिफिन मिळाला तर टिफिन घेऊ शकतो, बॅग मिळाली तर बॅग घेऊ शकतो. या दोघंही गोष्टी ज्या आहेत मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत, पण त्यापेक्षा बेटर किंवा सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे कमी प्राईजमध्ये जर काही मिळालं, चांगली क्वालिटीची गोष्ट, तर आपण ती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून हाताने स्पर्श करून आपण घेऊ शकतो. कारण ऑनलाईन एकच वस्तू घरी येते, मग आवडली तर ठेवा, नाही आवडली तर रिटर्न करा, एवढे 2च ऑप्शन असतात. पण इथे मल्टी पण ऑप्शन आहेत, त्यामुळे जे आहे इथे आम्ही व्हिजिट केलेली आहे. बरेच छान छान इथे टिफिन आहेत, पण जास्त जे आहेत ना ते प्लास्टिकचे आहेत आणि मला प्लास्टिकचा घ्यायचा नाही, कारण तुम्ही सकाळी बघितलंच मी पियाला प्लास्टिकच्याच टिफिनमध्ये दिलेला आहे. सो आता मला जे आहे मी स्टील प्रेफर करते किंवा एखादा टप्परवेअर छान असा वेगळा युनिक चांगला मिळाला तर मग मी तो घेईल. बरेच इथे होते, स्टीलचेही होते, पण खूपच मोठे वाटत होते किंवा त्यांच्यामध्ये 2च सेक्शन होते. जसं मी आता हा तुम्ही बघताय की एक भाजी आणि चपाती एवढंच, मला 3 सेक्शन वगैरे असा पाहिजे. सो बघूयात आता अजून कसा मिळतो. मी तुम्हाला आता काय काय घेतलं हे सगळं नाही सांगणार आहे इथे. पुढच्या ब्लॉग नक्की बघा की मी काय घेऊन आली DIYमधून. सो इथे तुम्हाला जर तुमच्या म्हणजे रीचमध्ये असेल DIY तर जाऊन नक्की चेक करा तुम्ही जर, कारण स्टेशनरी वगैरे तिथे खूप जास्त मिळत असतात आणि बऱ्याच घराला सजवण्याच्या गोष्टीही मिळत असतात. आमच्या घरापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे DIY आणि इथे येणं आमच्यासाठी खूप म्हणजे सोपं आहे. सो आम्ही बऱ्याच वस्तू इथे बघितल्या. जे टिफिनच्या बॅग्स असतात त्याही इथे खूप क्यूट बॅग होत्या. असं वाटतं की सगळ्याच घ्याव्या, पण यातलं काय काय घेतलं हे बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. तर चला मी इथे व्हिडिओ माझा हा संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत बघत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.